माझा संपला होता घरातला बाजार आणि आहोनला मी व्हॉट्सअपला सगळं पाठवलं होतं. गावाकडून तर घेऊन या किंवा इथं आल्यानंतर इथून तर घेऊन या. जास्त तर ते गावाकडून आणतात आणि इथं आलं तर मग मला चल म्हणतात. मग गायत्री मार्टला किंवा मग 7 स्टार या ठिकाणी जावं लागतं. आणि मला येतो कंटाळा. बाहेर जायचं म्हणलं ना मग आवरा, निघा, लाडूचं सगळं आवरा. मग मी टाळाटाळ करते, तुम्हीच येताना घेऊन या, कुठून पण आणा, फक्त आणून द्या, असं असतं माझं. आणि लाडू छोटा असल्यामुळं ना मला खरंच नकोसं वाटतं बाहेर जायला. तर त्याने भाजीपाला आणि सगळा बाजार एकदाच आणला आहे. आणि आता म्हटले की दिवाळीपर्यंत जरी काही संपलं तरी इथल्या इथं छोट्याशा दुकानातून घेऊन यायचं. पण मला आरामात जातं. आणि समर्थचं ना एक सॉक्स फाटलं होतं टाचंवरती, तसं त्याला 2 जोड आहेत, पण आता कसं झालं एक फाटल्यामुळे 3 सॉक्स झाले. म्हणलं नवीनच घेऊन या एक, कारण आणखीन अर्धं वर्ष आहे. ह्या वर्षी आम्ही आणलंच नव्हतं, गेल्या वर्षीच्यावरच भागवाभागवी चालू होती. मग सगळा बाजार काढला. अगोदर ते म्हणले की अगोदर मी खाली भाजीपाला घेतला आहे आणि त्याच्यावर मी बाजार ठेवला आहे, त्यामुळे टोमॅटो फुटतील. पण टोमॅटो कच्ची होती त्यामुळे फुटले नाही. टोमॅटोसाठी पटकन काढलं सगळं, भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला आणि मग शाबू, भगर, तेल, शेंगदाणे, डाळी सगळं जिथल्या तिथं भरून ठेवायला लागले. आणि मसूरची डाळ समर्थला खूप आवडते. डब्याला ना सुकी डाळ कांदा करून दिलं की तो घेऊन जातो आवडीनं. आणि असं मला जे अर्धा किलो आहे छोटं छोटं ते मी इथं जवळ ठेवते किचनच्या डाळी ते. आणि जे जास्त प्रमाणात आहे ते पलीकडं आपलं भांड्याचं जे आहे ना तिथं ठेवते. सगळं भरते. अर्धा किलोच्या काय भरण्यात, काय 1 किलोच्या आहेत, काय 2 किलोच्या आहेत. आणि आम्हाला जास्त बाजार लागतच नाही. पण जे जास्त वापरामध्येच कसं तेल, साखर, शेंगदाणे, मीठ, शाबू, पोहे असं थोडं थोडं संपतं. आणि अहो काय करतात, इथं आलं ना मग इथून बाजार घेऊन गावाकडेही जातात आणि गावातल्या गावातही घेतात. त्यामुळं एकदा बाजार घेतलं की दोन्हीकडला घेतात, एकदा पीठ दळलं की दोन्हीकडं अर्धा असं करतात. कारण आता त्यांना कसं झालं आहे, इथलं एक घर आणि गावाकडलं एक घर. इथं आम्ही तिघं गावाकडं दोघं, आणि आहो कधी इकडं कधी तिकडं असं असतं. आणि प्रत्येक वेळेस मला आज सांगत होती की प्रत्येक वेळेस आपण तेल आता वेगळं वेगळं फिरून फिरून खायचं. एकदा सनफ्लावर, एकदा सोयाबीनचं, एकदा सरकीचं, असं वेगळं वेगळं ब्रँड खात राहायचं असं म्हणत होते. एकच खायचं नाही. जास्त प्रमाणात तर मी तूपच वापरते. पण तळण आणि काही काही वेळेस ना मला तुपाच्या भाज्या खरंच नाही खाऊ वाटत, अजिबात चव लागत नाही. चपातीला ठीक आहे, पण भाजीमध्ये तूप अजिबात चांगलं लागत नाही. मग त्यामुळे मला तेल लागतंच. पहिलं मला 4.5-5 किलो तेल महिन्याला लागत होतं 5-6 माणसाला. पण आता मी 5 किलोहून 4 किलोहून 2 किलोवर आले आणि त्याहून मला 1 किलोवर यायचं आहे. मी प्रयत्न करलेला आहे पण शक्य होईना. त्याच्यामध्ये आरती हे पण असतं ना, त्यामुळं आरामात संपून जातं माझं बाजार. आराधी मावशी आल्या, त्यांची ओटी भरली.